नमस्कार. ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप बनवणार आहोत, तेही कॉर्नफ्लॉवर शिवाय. परफेक्ट टेस्ट, परफेक्ट दाटसरपणा आणि परफेक्ट कलर, तेही घरच्या घरी. एकदम सोपी पद्धत आहे. तर आपण बघूया साहित्य काय लागतं. ते 4 टोमॅटो घेतलेत. छान लालसर बघून घ्यायचे आहे. त्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या. कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या घ्यायच्या आहे. बीटचे साल काढून त्याच्या अशा 8 ते 10 फोडी घ्यायच्या आहे. आणि साल काढून 1 गाजर फोडी करून घ्यायचे आहे. 1 मीडियम साईज कांदा आणि लागणार आहे बटर. कुकर या ठिकाणी गॅसवर गरम करायला ठेवल्यात आणि त्यामध्ये अगदी थोडं टाकायचं आहे बटर किंचित वितळलं की त्यात 1 दालचिनीचा छोटासा तुकडा, मोठी विलायची आणि लवंग टाकायची. 1 तेजपत्ता ॲड करायचा आहे आणि कापलेल्या ह्या टोमॅटोच्या फोडी आता कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत. सोबतच कांद्याच्या फोडीसुद्धा घालायच्या आहेत. गाजर आणि बीटच्या ज्या फोडी केल्या आहेत त्यासुद्धा याच्यासोबतच घालायच्या आहे. कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या घालायच्या आहेत, त्यामुळे खूप छान स्वाद येतो सूपला. अगदी थोडासा घालायचं आहे लसूण आणि थोडंसं आलं. 1 मिनिटभर थोडं परतायचं आहे आणि त्यामध्ये साधारण 1 ग्लास पाणी ॲड करायचं. कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि हे टोमॅटो व्यवस्थित मऊ शिजवून घ्यायचे आहे. टोमॅटो शिजत आहेत तोपर्यंत आपण ब्रेड क्रोटॉन करून घेऊया. तर या ठिकाणी मी 4 ब्रेड घेतलेत आणि त्याचे अशा चौकोनमध्ये काप तयार करून घ्यायचे आहे. सूपमध्ये जर आपण असे क्रिस्पी क्रोटॉन घातले तर सूप आणखीनच टेस्टी लागतो. तर अशा पद्धतीने मी छोट्या काप करून घेतले आहेत ब्रेडचे. गॅसवर पॅन तापायला ठेवला आहे आणि त्यामध्ये घ्यायचं आहे अगदी थोडंसं बटर. पॅनला बटर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि ब्रेडचे केलेले हे चौकोनी तुकडे व्यवस्थित पॅनमध्ये रचून घ्यायचे आहेत आणि स्लो फ्लेमवर याला आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित असे शेकून घ्यायचे आहेत क्रिस्पी होईपर्यंत. गॅसची फ्लेम ही स्लोच असू द्या. स्लो फ्लेमवर छान क्रिस्पी झाले आहेत भाजून. आता हे आपण बाजूला ठेवून घेऊ. कुकरही थंड झालेला आहे. झाकण उघडून बघूया तर छान व्यवस्थित मऊ टोमॅटो शिजले आहेत. आता हे शिजलेले टोमॅटो मिक्सरमधनं बारीक ग्राइंड करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल तर त्यातसुद्धा हे छान बारीक होतात. अशा पद्धतीने फाईन याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बघा रंगसुद्धा किती छान आलेला आहे. एका भांड्यावर अशी गाळणी ठेवून त्यामध्ये हे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. गाळून घेतल्यामुळे काय होतं की ह्या सूपला अगदी स्मूथ असा टेक्स्चर येतो आणि उकडताना बीट घातल्यामुळे याला नॅचरली सुंदर रंग येतो. तर टोमॅटोचं वाटण हे पूर्णपणे छान गाळून झालं आहे. गॅसवर ठेवायची आहे कढई आणि त्यामध्ये हे केलेलं टोमॅटोचं वाटण टाकून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी मी त्यात आणखीन ॲड केलं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि सतत हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. या टोमॅटोच्या मिश्रणाला 1 उकळी येऊ द्यायची आहे. छान उकळी आलेली आहे आणि आता चवीपुरतं घालायचं आहे मीठ. अर्धा चमचा घालायचे आहे मिरेपूड. या ठिकाणी तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा ॲड करू शकता. मीठ आणि मिरेपूड व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे.
त्यानंतर ॲड करायचं आहे फ्रेश क्रीम. या ठिकाणी मी घरातलीच मलाई वापरलेली आहे. त्याऐवजी मार्केटमध्ये जी फ्रेश क्रीम मिळते तीसुद्धा वापरू शकतात. मलाई टाकल्यानंतर म्हणजेच क्रीम टाकल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे. तर हे आपलं रेस्टॉरंटसारखं टेस्टी विदाऊट कॉर्नफ्लॉवर शिवाय आपण ह्याला दाटसर बनवलं आहे. अतिशय स्वादिष्ट लागतं, आरोग्याला खूप लाभदायी आहे. घरातील लहान मोठे सर्वांना नक्की आवडेल. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून पहा. गरम गरम सूपमध्ये आपण जे ब्रेडचे क्रोटॉन केलेले आहेत ते ॲड करायचे आणि क्रीमने अशा पद्धतीने गार्निश करून आपण ह्या सूपचा आनंद घेऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.